लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये अखेर जीवांदिनी आणि काव्यार्थ हा लग्न सोहळा पार पडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे। तर या लग्नात आता मिथुन मामा आल्यामुळे खूपच असा धमाल आणि मज्जा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इकडे आता वसू आत्याला रम्याने धनंजयकडे पाठवलेलं असतं। आता वसू आत्याने धनंजयची माफी मागितलेली असते। धनंजय मला माफ कर, मी माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत आहे असं समजत होते, पण माझी चूक झाली। आता मात्र नंदिनीचे वडील खूपच खुश होतात। बरं झालं वसू, तू माझी माफी मागितली आणि माझ्या मनावरचं ओझं उतरलं। सगळेजण मात्र खूपच खुश असतात। तर आता इथे दुसऱ्या दिवशी लग्नाची सगळी तयारी झालेली असते। आता मात्र मस्त जीवांदिनी आणि काव्यात असा लग्नाचा बोर्डही लागलेला असतो। सगळी लग्नाची तयारी आता मिथुन मामा बघत असतात। तर इकडे दोनही नवरदेव मस्त तयार झालेले असतात। तेव्हा आता दोघे एकमेकांची समजूत काढत असतात। त्याच वेळेस मिथुन मामा दोघांनाही बाहेर घेऊन येतात। तर इकडे आतमध्ये आपल्या दोन्ही नवऱ्या छान अशा तयार झालेले असतात। एकमेकींचं आता सुख समजावून सांगत असतात। एकमेकींशी गप्पा मारत असतानाच आता मिथुन मामा दोघींनाही पूजेला बसवतात। तर आतमध्ये त्या दोघींची पूजा चालू असतानाच नंदिनीला मात्र पाठीमागच्या लग्नाचे काही क्षण आठवतात। आता मात्र नंदिनी जरा घाबरते। त्याच वेळेस काव्या आपल्या ताईच्या खांद्यावरती हात ठेवतच म्हणू लागते, ताई काळजी करू नको, यावेळेस सगळं काही आपल्या मनासारखंच होणार आहे। तेवढ्यात आता लगेच मिथुन मामा येतात आणि मला काय झालं, हे बघा सगळं काही अगदी छान होणार आहे असं समजायचं, कारण तुमचं प्रेम जिंकलंय ना। एवढ्या सगळ्या प्रवासातनं तुम्ही तुमच्या प्रेमाला जिंकवलंय, त्यामुळे तुमच्या मनासारखंच होणार आहे। तेव्हा लगेच नंदिनी म्हणू लागते, हो मिथुन मामा, पण कसं आहे ना, मागच्या वेळेस जे काही झालं होतं त्या सगळ्या आठवणीमुळे इतरांना त्रासच होतोय ना, पण यावेळेस तसं होणार नाही, कारण यावेळेस आम्ही आमच्या मनाने लग्न करतोय ना। तर आता लगेच मिथुन मामा म्हणू लागतात, चला चला मग उशीर करू नका, मी मामा म्हणून तुम्हाला घ्यायला आलोय, नाहीतर बाहेर जाऊन माझाच मामा बनवाल, चला पटकन, असे म्हणत आता लगेच मिथुन मामा दोनही नवऱ्यांचं आगमन करण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन येतात। तर इकडे आता मात्र स्टेजवरती दोनही नवरदेव आलेले असतात। रम्या मात्र पार्थकडे बघू लागते। पार्थ खरंच सूट बूट मस्त असा फेटा घालून खूपच छान दिसत असतो। आता रम्याच्या हातात फुलं असतात। रम्याला असं वाटतं की माझ्या पार्थच्या अंगावरती या फुलांचा वर्षाव करावा, पण मात्र ती आजूबाजूला बघते आणि गप्प बसते। रम्याने कसं तरी स्वतःला रोखलेलं असतं, कारण कधी एकदा काव्याच्या जागेवरती जाऊन मी पार्थशी लग्न करते असं तिला झालेलं असतं। पण ऐनवेळेस मिथुन मामा आता लगेच दोनही नवऱ्यांना घेऊन येतात। तर इथे लग्न सोहळा जवळ आलेला असतो। सगळी तयारी झालेली असते, आंतरपाटही धरलेलं असतो। आता छोट्या मुली इथे मंगलाष्टका म्हणायला सुरुवात करतात। तर आपला पार्थ आणि जीवा दोघेही आपल्या नवऱ्यांकडे डोकावून बघत असतात। आता मात्र काव्य आणि नंदिनी दोघांकडे डोळे मोठाले करून आता रागाने बघत असतात। आता मात्र सगळेजण या चौघांवरती हसत असतात। तर इथे काव्यार्थ आणि जीवांदिनी यांचा लग्न सोहळा पार पडत असतो, पण इकडे रम्याचा मात्र खूपच जळफळाट होत असतो। आता मंगलाष्टका संपताच आता पार्थ मात्र आपल्या काव्याच्या लगेच गळ्यात हात घालतो आणि इकडे आता जीवा आपल्या नंदिनीच्या गळ्यात हार घालतो। अशा प्रकारे हा लग्न सोहळा पार पडला आहे, पण नेमकं पुढे रम्या काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल। त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।